लहानपणापासून आपण सगळेजण मनाचे श्लोक म्हणत मोठे झालेलो आहोत. त्याचबरोबर जर का घरामध्ये आपण दर सणोत्सवांना ज्या 2 ते 3 महत्त्वाच्या आरत्या घेतो ना, त्या म्हणजे अशा की गणपतीची आरती, त्याचबरोबर दुर्गे दुर्गटभारी म्हणजे देवीची आरती आणि लवथवती विक्राळा. सो आपल्या भगवान शंकराची आरती. सो या आरत्या, त्याचबरोबर दासबोध आणि मनाचे श्लोक, ही जी सुंदर मराठी शिदोरी आपल्याला प्राप्त झाली आहे ती समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे आणि त्याच्याचमुळे त्यांच्या आयुष्यावरती एक अत्यंत महत्त्वाचा सिनेमा येतोय, ज्याचं नाव आहे रघुवीर. हा सिनेमा 23 ऑगस्टला रिलीज होतोय जवळच्या आपल्या सिनेमागृहामध्ये. आपला देव, आपला धर्म आणि आपला देश याच्यासाठी ज्यांनी अख्खं आयुष्यभर काम करत राहिले असे थोर महान असे संत रामदास स्वामी. खरं तर यांचं अख्खं आयुष्य जर का एक वर आपण एक टॉप अँगलने बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांनी गावोगावी जाऊन मारुतीची देवळं बांधली. त्याच्यानंतर अगदी गावातलं जे ग्रामदैवत असतं, म्हसोबा असेल, या देवतांना सुद्धा त्यांनी तो मान प्राप्त करून दिला. आणि मला असं वाटतं की या समवेतच तरुणांना त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये अगदी मुघलशाही फार जास्त जोमात होती आणि त्यावेळेला प्रजेवरती अगदी हल्ले केले जायचे, अन्याय केले जायचे, त्यावेळेला सुद्धा त्यांनी तरुणांना जे आहे ते फक्त आणि फक्त देवपूजा याच्यामध्ये न अडकता तुम्ही शरीराने सुद्धा तितकंच सुदृढ होणं फार गरजेचं आहे याचं महत्त्व त्यांनी सांगितलं. सुदृढ शरीर हाच खरा दागिना. देव दगडात नसतो, मनात असतो. मग तरुणांमध्ये त्यावेळेला त्यांनी सूर्यनमस्कार, मल्लखांब, कुस्ती याचं महत्त्व पटवून दिलं, याचं प्रशिक्षण दिलं. त्याच्याबद्दल त्यांना शिकवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मनिर्भर बनवलं की उद्या जाऊन जर का आपल्यावरती हल्ले होणार असतील तर त्यासाठी आपलं शरीर तितकंच सुदृढ आणि भक्कम असायला पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःचं आणि किमान आपल्या आजूबाजूच्या आपल्या आप्तेष्ट मंडळींचं संरक्षण करू शकू. डोळ्यात नुसते टाळ फुटायचे नाहीत, तरुणांनी व्यायाम करायचा. मग बघू कोणाची हिंमत होते आपल्या देवांना हात घालायची. समर्थ रामदास स्वामींनी शास्त्रासोबत शस्त्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हे तर सांगून दिलंच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर समर्थ रामदास स्वामी हे प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त होते आणि हनुमानाचे भक्त होते. आणि म्हणूनच हनुमानाचे भक्त असल्यामुळे त्यांचं शारीरिकदृष्ट्या शरीराला सक्षम बनवण्याकडे जास्त कल होता, ते तर आपल्या लक्षात येतच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्याच्या स्थापनेमध्ये त्यांनी नक्कीच मला असं वाटतं खूप खूप प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांचं आत्मबळ वाढवण्यासाठी. आता बरेच देवावरनं ना काही अशी माणसं असतात की ज्यांना तर्कवितर्क लावण्याच्या घाणेरड्या सवयी असतात आणि त्याच्याचमुळे ते आजपर्यंत हा वाद सुरूच आहे महाराष्ट्रात की संत रामदास स्वामी हे महाराजांचे गुरु होते की नाही. मला ना त्या सगळ्या लोकांना एक सांगायचं आहे की आपला जो हिंदू धर्म आहे ना तो इतका संकुचित बुद्धीचा मुळीच नाहीये. आपल्या हिंदू धर्मामधलं आपलं नाथ परंपरा जर का तुम्ही विसरला असाल तर मला तुम्हाला सगळ्यांना आठवण करून द्यायची की दत्तगुरु जे आहेत त्यांनी लिटरली आपल्याला निसर्गामध्ये पाहाल तिकडे प्रत्येक गोष्टीला गुरु मानण्याचं त्यांनी आपल्याला उपदेश दिलेला आहे. कारण का जर का आपल्या घरामध्ये मुंग्यांची एखादी रांग सुद्धा जात असेल तर त्या मुंगीला सुद्धा गुरु मानावं आणि तिच्याकडनं एका रांगेत शिस्तीत चालण्याचा तो गुणधर्म आपण स्वीकारावा आणि तो शिकावा. तर या पद्धतीचा आपला हिंदू धर्म आहे. त्याच्यामुळे आयुष्यात फक्त एकच गुरु असतो का? नाही. आता जर का आपण आपल्या स्वतःचं सामान्य माणसाचं उदाहरण घेतलं तर जन्म झाला आपली आई आपला गुरु असते, त्याच्यानंतर आपले बाबा आपले गुरु बनतात, त्याच्यानंतर शाळेत ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपले शिक्षक आपले गुरु बनतात, थोडंसं अजून मोठे झाल्यानंतर कॉलेजात आपण जातो त्यावेळेला तिथले मास्तर किंवा तिथले प्रोफेसर्स आपले गुरु बनतात. त्याचबरोबर आजूबाजूच्या भोवतालच्या परिस्थितीत आपण जे काही पाहत असतो त्या सगळ्या गोष्टींना अनुसरून आपण काही ना काहीतरी त्यांच्याकडनं शिकत असतो. आणि म्हणूनच हे जे तर्कवितर्क लावणारी मंडळी, तुम्हाला सगळ्यांना मला हे सांगायचं की आपण संत रामदास स्वामी आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ना नखातला जो मातीचा कण आहे ना त्याची पण होण्याची आपली लायकी नाही आहे. त्याच्यामुळे आपण या 2 महापुरुषांबद्दल नकोच बोलूया आणि साष्टांग दंडवत घालावा आणि त्यांच्याकडनं चांगल्या चांगल्या गोष्टी शिकाव्या. जास्त तर्कवितर्कामध्ये ना पडून स्वतःचाच जो एक पान उतारा करून घेण्याची लोकांची सवय असते तर त्या गोष्टी सध्या इंटरनेटवरती तुम्हाला पाहायला सर्रासपणे मिळतात. असो, त्यांना साफ इग्नोर करा सगळेजण. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे लिटरली आपल्याला खूप सुंदर सुंदर असे उपदेश आयुष्यभर आपण लहानपणापासून आतापर्यंत शिकत आलोय. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. आणि त्याच्याचमुळे त्यांच्या आयुष्यावरती जर का हा सिनेमा असेल तर आपल्याला त्यांच्या आयुष्याचा प्रवास कसा होता अगदी आपल्याला हे माहिती आहे की 12व्या वर्षी ज्यावेळेला गुरुजी शेवटी सावधान अशी टाळी वाजवत होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने सावधान होऊन अगदी लग्न मंडपातून पळून गेलेले हे समर्थ रामदास स्वामी नंतर संत कसे झाले आपल्याला हे सगळं काही या सिनेमातनं पाहायला मिळणार आहे. आता थोडंसं टेक्निकल ॲस्पेक्टबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा जेन्युइनली थोडासा जास्त एफर्ट्स घेतलेला आपल्याला जाणवतो
कारण का युजली इथून मागे पण बरेच सिनेमे आलेत म्हणजे जे रिलीजच झालेले नाही आहेत. अगदी कर्मवीरायण असू दे किंवा संत ज्ञानेश्वरांची माऊली असू दे, तर हे सिनेमे ना रिलीजच होत नाही. टेंटेटिव्ह सध्या ते अडकलेले आहेत. पण त्यांचं सुद्धा बजेटचा थोडासा कन्सर्न माझ्या लक्षात होता आणि तो आपण मागच्या व्हिडिओजमध्ये आपण मांडलेला आहे. पण जर का आता या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर जेन्युनली जे लोकेशन्स त्यांनी घेतलेले आहेत, स्पेशली त्यांचा संत बनण्याचा प्रवास जो आहे, तर ते जेन्युनली असं वाटतंय की त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत आणि मोठी जायंट ह्यूज लोकेशन्स आहेत आणि रिअल लोकेशन्स आहेत फॉर गॉड सेक. सो ते बघून मला खूप आनंद झाला. आता फक्त मी एकच मनातल्या मनात अशी इच्छा ठेवते की बाबा या सिनेमामध्ये महाराजांची भेट समर्थ रामदास स्वामीशी जी झाली आहे तर ती दाखवावी आणि त्यांचा तो प्रसंग सुंदररित्या त्यांनी टिपावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जी 11 मारुतीची मंदिरं त्यांनी बांधली गावोगावी जाऊन, तर त्याच्या मागची थोडीशी कथा अजून म्हणजे त्यांनी उलगडवली आणि त्यांचा जर काही पर्स्पेक्टिव्ह आपल्या सगळ्यांसमोर मांडला तर तेही बघायला नक्कीच मजा येईल. बाकी समर्थांच्या भूमिकेत आपल्याला विक्रम गायकवाड दिसतात आणि मला असं वाटतं उत्तम कास्टिंग केलेलं आहे, कारण का अत्यंत जास्त कन्व्हिन्सिंग आपल्याला ते वाटतात या भूमिकेमध्ये. नक्कीच या पात्राशी ते खूप खूप जास्त न्याय करतील. आणि भेटूया या सिनेमाच्या रिव्ह्यूमध्ये. 23 ऑगस्टला येतो आपल्या जवळच्या सिनेमागृहमध्ये. बघायला प्लीज विसरू नका रघुवीर हा सिनेमा. पीस आउट.